ओके, वेलकम बॅक अगेन. सो नेक्स्ट पॉईंट आपण इथे डिस्कस करणार आहोत. नवीन पॉईंट आपला आहे साऊंड. सो नवीन टॉपिक आपण इथे चालू करतोय साऊंड. सो साऊंड आपल्याला जनरली बाळांनो माहिती आहे. कशाला म्हणतो आपण साऊंड वगैरे आपल्याला माहिती आहे. वी आर ऑल अवेअर ऑफ द रिपल्स क्रिएटेड ऑन द surface of water when a stone is dropped on it. So water molecules oscillate up and down and sound equilibrium positions, but they do not move. So there are waves are produced, that is the types of waves. त्याच्यामध्ये काय आहे ते आपण बघायचे. टाइप्स ऑफ वेव्स. कोणकोणते टाइप्स ऑफ वेव्स आहेत. वेव म्हणजे आपल्याला माहिती आहे, वेव इज द ट्रान्सफर ऑफ एनर्जी विदाउट डिस्टर्बन्स इट्स चेंज ऑफ फॉर्म. सो टाइप्स ऑफ वेव्स मध्ये फर्स्ट आपला आहे तो आहे मेकॅनिकल वेव्स. टॉपिक नंबर 8 साऊंड. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा मेकॅनिकल वेव्स. तर याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. कशाला म्हणतो आपण मेकॅनिकल वेव्स. A wave is said to be mechanical if material medium is essential for its propagation. त्याचं propagation होण्यासाठी मटेरियल मीडियमची जर आवश्यकता असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल वेव्स. Three types of waves are water waves, waves along a stretched string, seismic waves, sound waves, etc. तर मेकॅनिकल वेव्स म्हटलं तर काय आहे की a wave is said to be mechanical. अशा वेव्स की ज्याला आपण काय म्हणू शकतो, मेकॅनिकल असं म्हणू शकतो. A wave is said to be mechanical if a material medium is essential for its propagation. तर त्याच्या असणाऱ्या प्रॉपगेशनसाठी, फ्लोसाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता असते. सो फॉर देअर प्रॉपगेशन मटेरियल मीडियम इज रिक्वायर्ड. त्याचं प्रॉपगेशन होण्यासाठी मटेरियल मीडियम लागतं. तर त्याला आपण मेकॅनिकल वेव्स असं म्हणतो. आता एक्झाम्पल्स ऑफ दिस वेव्स आर, काय आहेत एक्झाम्पल बघा. Wave is said to be mechanical if a material medium if a material medium is essential
for its propagation. जे एखाद्या वेव्हला आपण काय म्हणू शकतो, मेकॅनिकल. If a wave is said to be mechanical, if a material medium is essential for its propagation. The examples काय आहेत, जसं की याच्यामध्ये आहे बघा फर्स्ट वॉटर वेव्स. याचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे बघा वॉटर वेव्स. सेकंड आहे waves along a stretched stream. Waves along a stretched stream. त्यानंतर आपला जो थर्ड आहे साऊंड वेव्स. थर्ड जो आहे तो आहे साऊंड वेव्स. सो टाइप्स ऑफ वेव्स मध्ये फर्स्ट आपण काय म्हटले तर मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स साठी काय, a wave is said to be mechanical if a material medium is essential for its propagation. आता एक्झाम्पल काय आहेत, वॉटर वेव्स आहे, वेव्स अलॉंग अ स्ट्रेचर स्ट्रिंग आहे किंवा साऊंड वेव्स असतील. सेकंड आहे EM वेव्स. नवीन टाइप सेकंड EM waves. These are generated due to periodic vibrations in electric and magnetic fields. आता हे कसे जनरेट होतात तर periodic vibrations in electric and magnetic fields. These waves can propagate through material media is not essential for their propagation. Okay, आता याला काय material medium ची गरज नसते. These are generated due to periodic vibrations. हे काय जनरेट होतात, त्याच्यामध्ये होणारे जे काही periodic vibrations आहेत त्याच्यामुळे हे काय होतात जनरेट होतात. ओके, so these are generated due to periodic vibrations म्हणजे जनरेट का होतात due to periodic vibrations in electric and magnetic fields. In electric and magnetic fields. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फिल्ड्स मध्ये जे काही पिरियडिक जनरेशन्स होतात त्याच्यामुळे काय होतात जनरेट होतात. सो दीज आर जनरेटेड ड्यू टू पिरियडिक व्हायब्रेशन्स इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फिल्ड्स. ते मटेरियल मीडियम मधून पण जाऊ शकतात, मटेरियल मीडियम नसेल तरी सुद्धा प्रॉपगेट होऊ शकतात. त्यानंतर जो थर्ड आहे मॅटर वेव्स. थर्ड आपला पॉइंट जो आहे तो आहे मॅटर वेव्स. There is always a wave associated with any object if it is in a motion. तर मॅटर वेव्स म्हणजे काय म्हटलं, सो देयर इज ऑलवेज अ वेव associated with any object. There is always a wave associated. कशाशी associated आहे बघा, is a wave associated with any object. Associated with any object. म्हणजे तिथं अशी एक वेव आहे जी ऑब्जेक्टशी असोसिएटेड असते. देयर इज ऑलवेज अ वेव असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट इफ इट इज इन मोशन. इफ इट इज इन मोशन, तेव्हा ती वेव कशी असेल, मोशन मध्ये असेल तेव्हा ती काय असते, दुसऱ्या असणाऱ्या ऑब्जेक्टशी असोसिएटेड असते. सच वेव्स आर मॅटर वेव्स. आता हे ऍक्च्युली क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आहे. कुठं आहे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये. सो ट्रॅव्हलिंग ऑर प्रोग्रेसिव्ह वेव्स आर वेव्स इन विच डिस्टर्बन्स क्रिएटेड at one place travels to distant points and keeps traveling unless stopped by some external agencies.
तर जनरली बघा त्याच्यामध्ये असणारे प्रोग्रेसिव्ह वेव्स काय होतात तर ट्रॅव्हल्स होतात. डिस्टर्बन्स त्याच्यामध्ये क्रिएटेड होतात. ॲट वन प्लेस ट्रॅव्हल्स टू डिस्टंट पॉइंट्स and keeps traveling unless stopped by some external agencies. So such a type of waves energy gets transferred from one point to another. So water waves mentioned above are traveling waves. समजा एखाद्या पाण्यामध्ये जर आपण दगड टाकला असेल तर साहजिकच त्याच्यामध्ये काय होणार आहे वेव्स प्रोड्यूस होणार आहेत. ओके, ज्यावेळी आपण एखाद्या पाण्यामध्ये दगड टाकतो वेव्स प्रोड्यूस होणार आणि त्या वेव्स तोपर्यंत प्रोड्यूसर कंटिन्यू होत राहतात जोपर्यंत ती बाउंड्री किंवा ते कंटेनरच्या वॉल्सला काय होत नाहीत कोलाड होत नाहीत. ओके, आता पुढं आपल्याला बघायचे आहेत काही कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स. या बाजूला थोडंसं the common properties of all waves. Properties described below are valid for all types of waves. However, here they are described for mechanical waves. आता काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला इथे पाहिजे. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे बघा अँप्लिट्यूड ए. अँप्लिट्यूड ए. The amplitude of wave motion आपल्याला माहितीच आहे. The amplitude of wave motion is the largest displacement of a particle of the medium through which wave is propagated from its rest position. आता amplitude of wave म्हणजे आपल्याला माहिती आहे काय होतं त्याच्यामध्ये. So amplitude of wave motion is the largest displacement of particle of the medium through which the wave is propagating from its rest position. So it is measured in meter. So याचा युनिट काय असणार आहे amplitude मीटर असं असणार आहे. बघा amplitude कसं असतं. समजा वेव्ह मोशन एखादा पार्टिकल परफॉर्म करतोय या पद्धतीनं आणि जेव्हा हा पार्टिकल काय करतो वेव्ह मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याची ही काय असेल समजा इनिशियल पोझिशन आणि या पार्टिकल या मेन पोझिशनपासून झालेलं याचं इथपर्यंत काय असेल मॅक्झिमम अँप्लिट्यूड. सो इट इज द लार्जेस्ट डिस्टन्स जसं यांनी म्हटलेलं आहे. सो अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह मोशन इज द लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल. हे काय आहे लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऑफ द मीडियम ओके थ्रू विच वेव्ह इज प्रॉपगेटेड. ज्या ह्याच्यामधून वेव्स प्रॉपगेट होते त्याच्यामधून असणार ते लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट आहे. सेकंड पॉईंट आपला इथला आहे वेव्हलेंथ. सेकंड आहे आपला वेव्हलेंथ लॅम्बडा. The wavelength is the distance between two successive particles which are in the same state of vibration. आता wavelength म्हणजे काय म्हणतो आपण बाळांनो it is the distance between two successive particles दोन सक्सेसिव्ह पार्टिकल्स मधलं असणारं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो वेव्हलेंथ. सो याच्यामधलं किंवा याच्यामधलं असणारं जे काय लेंथ आहे इट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स. त्यानंतरचा थर्ड पॉईंट आपला जो आहे वेव्हलेंथ नंतरचा तो आहे बघा पिरियड कॅपिटल टी.
टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन, जसं आपण सर्क्युलर मोशनमध्ये किंवा मोशन इन अ प्लेनमध्ये बघितलेलं होतं. द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन, त्यालाच आपण काय म्हणू जनरली पिरियड असं म्हणायचो. सो या ठिकाणी आता पिरियड म्हणजे साऊंडच्या बाबतीमध्ये असणारा टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन बाय अ पार्टिकल. आता साऊंडशी रिलेटेड काय, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन बाय अ पार्टिकल, म्हणजे एखाद्या पार्टिकलला वन व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जो कालावधी लागतो, वेळ लागतो, ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, पिरियड ऑफ दॅट वेव्ह. सो पिरियड टी म्हणजेच काय, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन बाय अ पार्टिकल ऑफ द मीडियम. ओके, सो इट इज मेजर्ड इन सेकंड्स, आणि ते कशामध्ये मोजणार आपण, सेकंडमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे डबल पिरियडिसिटी. डबल पिरियडिसिटी. तो आता आपल्याला पुढचा पॉईंट आहे डबल पिरियडिसिटी. वेव्स पॉजेस डबल पिरियडिसिटी. आता वेव्स लक्षात घ्या काय पजेस करतात, तर डबल पिरियडिसिटी पजेस करत असतात. ॲट एव्हरी लोकेशन द वेव्ह मोशन रिपीट्स इटसेल्फ ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता प्रत्येक लोकेशनला काय होत असतं, सो ॲट एव्हरी लोकेशन द वेव्ह मोशन रिपीट्स इटसेल्फ ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हेच इट इज पिरियडिक इन टाइम. त्यामुळे त्याला आपण काय म्हणत असतो, periodic in time. So similarly at any instant the form of wave repeats at equal distances, so it is periodic in space. So in this way wave motion is a doubly periodic phenomenon. It is periodic in time and periodic space. Okay, आता लक्षात घ्या डबल पिरियडिसिटी काय कन्सेप्ट आहे. वेव्स पजेस डबल पिरियडिसिटी. वेव्स काय पजेस करतात, डबल पिरियडिसिटी पजेस करतात. ॲट एव्हरी लोकेशन, प्रत्येक लोकेशनला बघा काय असतं, ॲट एव्हरी लोकेशन द वेव्ह मोशन रिपीट्स इटसेल्फ. ती वेव्ह मोशन काय करते, स्वतःला रिपीट करते इटसेल्फ ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हेन्स इट इज पिरियडिक इन टाइम म्हणतो आपण. सिमिलरली ॲट एनी गिवन इन्स्टंट द फॉर्म ऑफ वेव्ह रिपीट्स ॲट इक्वल डिस्टन्सेस, सो इट इज पिरियडिक इन स्पेस. सो इन दिस वे वेव्ह मोशन इज अ डबली पिरियडिक फेनोमेनन. ओके, दॅट इज पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन स्पेस. नेक्स्ट पॉईंट आपला आहे फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट पॉईंट आपला इथं आहे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी बद्दल आपण सारखं सांगत असतो, द फ्रिक्वेन्सी ऑफ अ वेव्ह इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल ड्युरिंग ईच सेकंड. आता फ्रिक्वेन्सीला बाळांना आपण काय म्हणतो, इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल ड्युरिंग ईच सेकंड. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज द number of vibrations performed by a particle number of vibrations performed by a particle during each second म्हणजे प्रत्येक सेकंदाला तो किती नंबर ऑफ व्हायब्रेशन परफॉर्म करतो त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. त्याचं एसआय काय असतं, हर्ट्ज. एसआय काय आहे, हर्ट्ज आहे. आणि त्याचं रेसिप्रोकल म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, पिरियड असं
नेक्स्ट पॉईंट आपला या ठिकाणचा आहे तो आहे व्हेलॉसिटी. नेक्स्ट पॉईंट आपला आहे व्हेलॉसिटी. टाइप्स ऑफ वेव्स मध्ये आपण फर्स्ट काय म्हटलं, मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय, तर अशा वेव्स की ज्याला मटेरियल मीडियमची गरज असते प्रॉपगेशनसाठी. वेव इज सेड टू बी मेकॅनिकल का, तर इट हॅज इसेन्शियल मटेरियल मीडियम फॉर देअर प्रॉपगेशन. म्हणजे त्याचं प्रॉपगेशन होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर मेकॅनिकल वेव्स. सो मेकॅनिकल वेव्सला आपण काय म्हणतो, इट इज रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर देअर प्रॉपगेशन. आता याचे काही टाइप्स दिलेले आहेत मेकॅनिकल वेव्हचे. फर्स्ट आहे बघा वॉटर वेव्स. एखादा whenever the stone is just poured on a calm water, the number of waves are produced around the point of falling the stone. So they are damped when there is a boundary or there is a banked river असेल, समजा किनारा असेल तर त्यापर्यंत ते काय होत जातात, मूव्ह होत जातात किनाऱ्यापर्यंत. सर हे काय आहेत, मेकॅनिकल वेव्स आहेत. त्यानंतर वेव्स अलॉंग द स्ट्रेच्ड स्ट्रिंग. समजा एखादी स्ट्रिंग असेल त्याच्यावरती होणारे वेव्स किंवा साऊंड वेव्स. त्याच्यामध्ये सेकंड टाइप आहे वेव्स मधला EM वेव्स. These are generated due to periodic vibrations in electric and magnetic fields. They does not require any material medium for their propagation. त्याला मटेरियल मीडियमची गरज नसते, ते कशामध्येही मूव्ह होतात. त्यानंतर आपण थर्ड काय म्हटलं होतं, मॅटर वेव्स. तर मॅटर वेव्स म्हणजे काय म्हटलं, देर इज ऑलवेज अ वेव associated with any object if it is in motion. त्याला आपण म्हटलं मॅटर वेव्स. त्यानंतर आपण काही कॉमन प्रॉपर्टीज बघितल्या सगळ्या वेव्हच्या. त्याच्यामध्ये फर्स्ट कॉमन प्रॉपर्टी काय होती, पहिली कॉमन प्रॉपर्टी आपण काय म्हटलेली होती, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा ॲम्प्लिट्यूड. काय आहे फर्स्ट, ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय म्हटलेलं होतं आपण, ॲम्प्लिट्यूड म्हणजे ह्या ठिकाणचं असणारं लार्जेस्ट डिस्टन्स. सो ॲम्प्लिट्यूड ऑफ अ वेव्ह मोशन इज द लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ऑफ द मीडियम थ्रू विच वेव्ह इज प्रॉपगेटिंग फ्रॉम इट्स रेस्ट पोझिशन. आणि त्याचं एस युनिट आपण काय म्हटलं होतं, सेकंड आपण म्हटलं वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजेच काय, तर इट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. त्यानंतर आपण म्हटलं होतं पिरियड. Time required to complete one vibration by a particle of the medium is the period of that wave. त्यानंतरचे नेक्स्ट जी आपली कॉमन प्रॉपर्टी आहे ती आहे डबल पिरियडिसिटी. आता डबल पिरियडिसिटी केव्हा, वेव्स पॉजेस डबल पिरियडिसिटी केव्हा, ॲट एव्हरी लोकेशन द वेव्ह मोशन रिपीट्स इटसेल्फ ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम, hence it is periodic in time. Wave motion repeats itself at equal interval of time. Similarly, at any given instant, the form of wave repeats at equal distances, as it is periodic in space. So, in this way, wave motion is a doubly periodic phenomenon, that is periodic in time and periodic in space. त्यानंतर आपण काय म्हटलं होतं, लास्ट टर्म म्हणजे आपली आहे ती फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ अ वेव्ह इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल ड्युरिंग इच सेकंड. SI रेट काय आहे त्याचा हर्ट्ज आहे, and reciprocal of periodic time.
त्यानंतरचा आपला नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे त्याच्यामधला व्हेलॉसिटी. समजा एखादी वेव्ह जर या पद्धतीने काय होत असेल, मूव्ह होत असेल, तर हे काय आहे त्याचं असणारं मॅक्झिमम अँप्लिट्यूड आहे. सो मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम इट्स मेन पोझिशन, इट इज नथिंग बट अँप्लिट्यूड. जसं की बघा अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफ दिसतात. मग अल्टरनेट असणारी क्रेस्ट किंवा ट्रफ हेच काय आहे त्याचं असणारं अँप्लिट्यूड आहे. ते कॅपिटल ए न दाखवायचं म्हणजे हे डिस्टन्स जे आपण क्वेश्चन दाखवू शकतो कॅपिटल ए ने दाखवू शकतो. त्यानंतरचा आपला पॉईंट होता तो काय आहे, वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ म्हणजे आपण काय म्हटलो, वेव्हलेंथ मीन्स इट इज द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंट्स मधला असणारं जे सक्सेसिव्ह डिस्टन्स. समजा हा एक पॉइंट पकडला, हा एक पॉइंट पकडला, हे लॅम्डा. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पॉइंट्स इट इज नथिंग बट अ वेव्हलेंथ. आणि त्याचं सिम्बॉल बघा काय आहे, लॅम्डा. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण म्हटलं पिरियड. पिरियड म्हणजे काय म्हणतो आपण, द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. वन व्हायब्रेशन कम्प्लीट करण्यासाठी जो टाइम पिरियड घेतला जातो त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियडिक टाइम. त्यानंतरचा पॉईंट आपला आहे डबल पिरियडिसिटी. आता डबल पिरियडिसिटी म्हणजे काय, लक्षात घ्या. आता ही वेव्ह मोशन परफॉर्म करणार आहे. So at each location a wave repeats itself in equal interval of time. त्याच लोकेशनला तीच असणारी वेव्ह परत परत त्याच पॉइंटला रिपीट करते स्वतःला, बरोबर आहे. सो at each location the wave repeats itself in equal interval of time. So this is called as periodic in time. Okay, आणि त्याच इंटरवल मध्ये ती इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. सो दॅट इज पिरियडिक इन स्पेस. सो इट इज अ डबली पिरियडिक फेनोमेनन. त्यामुळे आपल्याला काय म्हणतो, डबल पिरियडिसिटी असं म्हणतो. त्यानंतरचा आपला पॉईंट होता फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल ड्युरिंग इच सेकंड. याचं एस काय असणार आहे, हर्ट्ज असणार आहे. ओके, याचं एस काय असणार आहे, हर्ट्ज. तर हा आपला कुठला पॉईंट झाला, साऊंड. यानंतर आपण बघणारा पुढे पॉईंट आहे तो आपला व्हेलॉसिटी. तर यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आपला आहे तो आहे बघा व्हेलॉसिटी. सो डिस्टन्स कवर्ड बाय अ वेव्ह पर युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी ऑफ दॅट वेव्ह. डिस्टन्स कवर्ड बाय अ वेव्ह पर युनिट टाइम, त्यालाच आपण वेव्ह असं म्हणणार आहे. सो या ठिकाणी आपला आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे बघा व्हेलॉसिटी. तो आपल्याला इथं पाहायचा आहे.